बातमी भाजप आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराची आहे। या गोळीबाराचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आता झी24 तासच्या हाती लागलाय। पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं, गायकवाडांनी का गोळीबार केला, पोलीस नेमके कुठे होते, असा सगळा घटनाक्रम या सीसीटीव्ही फुटेज मधून आता समोर आलेला आहे। झी24 तासवर आपण हा सीसीटीव्ही फुटेज आता पाहणार आहोत। तर आपण बघतोय या दोन जणांमध्ये जमिनीचा वाद होता आणि या वादासाठी म्हणूनच या पोलीस स्टेशनमध्ये उल्हासनगरच्या या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड इथं आले होते। सोबत तो राहुल पाटील देखील उपस्थित होते आणि बाहेर याच वेळेस हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर या महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड समर्थकांमध्ये गोंधळाला सुरुवात झाली आणि आपण बघतोय की यावेळेस गणपत गायकवाडांनी कशा पद्धतीनं बंदूक काढून या ठिकाणी या तिघांवर गोळीबार करायला सुरुवात केली। गोळीबार करून गणपत गायकवाड थांबलेले नाहीत तर त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्या डोक्यात देखील बंदूक मारली आणि यानंतर मात्र गोळीबाराचा आवाज झाला आणि सगळे आत धावून आले। तर या ठिकाणी ही गोळीबाराची दृश्य आपण बघतोय। गणपत गायकवाड मात्र महेश गायकवाड यांना काही सोडायला तयार नव्हते असं दिसतंय आणि त्यांनी थेट जखमी महेश गायकवाडांवर पुन्हा एकदा बंदुकीनं घाव घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना बाजूला केलं। गणपत गायकवाड जे जखमी होते, गोळीबारात जे जखमी झाले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस गणपत गायकवाड यांचा राग काही कमी होताना दिसत नाहीये। तीन पोलीस त्यांना पकडतायत तरी देखील त्यांनी कशा पद्धतीनं या जखमी लोकांवर पुन्हा एकदा त्यांना मारलेलं आहे ही पुन्हा एकदा दृश्य आपण बघतोय। सीसीटीव्ही फुटेज, संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज यावेळेस समोर आलेलं आहे। गणपत गायकवाड इथं आले, पोलिसांशी हात मिळवला आणि या पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते बसले। पोलीस निरीक्षकांची ही केबिन, हिल लाईन पोलीस स्टेशन। यानंतर आपण बघतोय गणपत गायकवाडांचे समर्थक जे होते ते बाहेर होते आणि त्यानंतर पोलीस देखील काही आवाज झाला त्यामुळे ते बाहेर गेले आणि या केबिनमध्ये फक्त 4च लोक उपस्थित होते, गणपत गायकवाड, महेश गायकवाड, राहुल पाटील आणि आणखीन एक व्यक्ती। आणि यानंतर हे सगळे लोक केबिनच्या दरवाजातून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत असताना गणपत गायकवाड यांनी बंदूक काढली आणि सरळ पहिली गोळी झाडली ती महेश गायकवाड यांच्यावर आणि त्यानंतर राहुल पाटील। आपण बघतोय की गणपत गायकवाडांच्या गोळीबारात ते पडले देखील तिथं जखमी होऊन आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते। महेश गायकवाड यांना गोळ्या लागल्या त्यामुळे त्यांना काही बाहेर जाता आलं नाही, ते तिथंच पडले, तिथंच कोसळले आणि गणपत गायकवाड यांचा राग देखील काही कमी होत नव्हता। गोळ्या झाडून देखील ते महेश गायकवाड यांच्यावर अक्षरशः तुटून पडल्याचं दृश्य इथं आपण बघतोय। गणपत गायकवाडांचे जे समर्थक होते ते नंतर आत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा कशा पद्धतीनं या केबिनमध्ये गोंधळ घातला। गणपत गायकवाड यांना पकडण्यासाठी, थांबवण्यासाठी 3-3, 4-4 पोलीस होते। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कशा पद्धतीनं गोळीबार केला त्याची ही सगळी दृश्य समोर आलेली आहेत सीसीटीव्ही फुटेजमधून।